नमस्कार. आज आपण करणार आहे इथं चणा डाळ पालक. या पद्धतीने चणा डाळ पालक केलं तर ज्यांना पालक आवडत नाही ते आवडीनं खाते ना. आणि ते झटकीपट तयार होतं आहे आणि चवीला एकदम भन्नाट असं होतं आहे. भाजीला काही नसलं की झटपट होणारं चणा डाळ पालक करायचं. रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी चणा डाळ घेतलेली, याला 2 तासासाठी भिजत ठेवायची. 2 तास चांगली डाळ भिजलेली. हे भिजलेल्या डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायचं. 1 वाटी डाळ तर 4 वाट्या पाणी टाकायचं. छोटा अर्धा चमचा हळद टाकायची, 1 छोटा चमचा मीठ टाकायचं आणि त्यामध्ये 2 तेजपत्ते टाकणार आहेत, 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा आणि 4 लवंगा टाकणार आहेत आणि 4 ते 5 काळी मिरी टाकायचं. पूर्ण खडे मसाल्यामध्ये टाकणार डाळीमध्येच, म्हणजे खूप छान असं स्वाद येतं डाळीला. हे टाकलं की मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून मिडियम गॅसवरती 4 शिट्ट्या करून घेणार आहेत, कारण आपण डाळ भिजून घेतलेली त्यामुळे 4 शिट्ट्यामध्ये चांगली डाळ 4 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर थंड करायचं आणि थंड करून मग झाकून उघडायचं. बघा डाळ चांगली शिजलेली. एकदम अशी डाळ डाळ करायची नाही, अशी डाळ ठेवायची. एकदम गाजर डाळ केली तर डाळ पालक तयार होत आहे. आपल्या चणा डाळ पालक करायची म्हणजे मग आखी डाळ ठेवायची. 2 चमचे तेल गरम झाले की त्यामध्ये चमचे जिरे टाकायचे. जिरे फुलले की थोडंसं हिंग टाकायचं. हिंग टाकून मिडियम 2 कांदे टाकून घेतले, ते बारीक कापून कांदे घेतलेले तर ते टाकून चांगले परतून घ्यायचं. चांगला मऊ कांदा होईपर्यंत आणि चांगला गुलाबी कलर यायला लागला कांद्याला की त्यामध्ये मिरची टाकायची. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतली ते टाकून घ्यायचं. अद्रक लसूण आणि मिरचा कच्चापणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. अजून कांदा पण आपल्या त्यासोबत चांगलं परतलं जातं आहे. हे चांगलं परतून झालं आणि त्याचा कच्चापणा गेला की त्यामध्ये 1 मोठा टोमॅटो टाकलेला लाल बघून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकलं टोमॅटो पटकन असं मऊ होतं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं टोमॅटो मऊ होईपर्यंत. आणि गॅस लो ते मिडियम ठेवायचं म्हणजे पटकन असं टोमॅटो मऊ होतं. टोमॅटो मऊ झालेला आपला. त्यामध्ये आता पावडर मसाला टाकून घेऊ. 1 चमच्याभर बेडकी मिरची पावडर टाकलेली, मोठा अर्धा चमचा धने पावडर टाकायचा, छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि पावडर मसाला टाकला की 1 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं. मसाल्याचं कच्चापणा जाईपर्यंत झाकून ठेवणार आहे. तर झाकून ठेवलं की त्यामध्ये मसाल्याला चांगलं तेल सुटतं आहे. 1 जोडी पाला घेतलेला आहे, ह्याला नीट करून घेतलं की त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुवूनच घेऊन मग कापायचं. पहिलं कापून घेऊन मग धुवायचं नाही आहे. मग या पद्धतीने कापून घेतलेलं आहे, त्यातलं पाणी नितळून घेतलेलं आहे आणि इकडे मसाले पण चांगले आपले परतून झाले बघू शकता. तर चांगलं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. बारीक गॅसवरती ठेवायचं, मोठा गॅस करायचं नाही तर मसाला करपल जाईल. हे मसाले चांगले एकदा मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेतलं की पालक जे आपण कापून घेतलं ते टाकून घ्यायचं त्यामध्ये आणि पालक टाकलं की चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये पालक झालेलं आहे का आणि पालकाला काय जास्त वेळ शिजायला लागत नाही, पटकन असं पालक शिजलं जातं आहे. मग अशी किती पालकची भाजी दिसत होती आपल्याला, किती क्वांटिटी कमी झाली. 2 मिनिटासाठी पालक चांगला परतून घ्यायचा. पालक परतून झाले त्यावर झाकण ठेवायचं आणि मसाल्यासोबत चांगलं 2 मिनिटं शिजून घ्यायचं. पालक पटकन असं शिजते, जास्त काही टाईम लागत नाही. आणि एकदा मिक्स करून घ्यायचं ते आणि त्यामध्ये शिजून घेतले डाळ टाकून घेणार आहेत. डाळ टाकून मिक्स करायचं आणि त्यामध्ये जेवढे खडाले मसाले टाकले होते आपण पूर्ण खडे मसाले काढून घेणार आहेत, कारण पूर्ण आता खडा मसाला त्यामध्ये अर्क उतरलेला आहे. हे चांगलं एकदा डाळ मिक्स करून घेऊया. आपल्या जेवढी डाळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. गरम पाणी वापरायचं, थंड वापरायचं नाही. आणि 5 ते 6 मिनटं असे बारीक गॅस करायचं आणि बारीक गॅसवरती झाकण ठेवायचं, कारण 5 ते 6 मिनटं चांगली डाळ शिजलेली, कारण पहिलेच आपण डाळ आणि पालक शिजवून घेतलेला आहे. फक्त चांगलं एकजीव होण्यासाठी ठेवायचं आणि त्यामुळे 1 छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि गरम मसाला शेवटला टाकायचं, म्हणजे खूप छान असं स्वाद येत आहे. बघा झटकीपट अशी चणा डाळ पालक तयार झाली. या पद्धतीनं जर केलं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडून. आता जर डाळ आपल्या पातळ दिसत असली तर चणा डाळ आहे, त्यामुळे ती थंड झालं घट्ट होती. 1 चमच्याभर तूप गरम करून घ्यायचं. तुपाच्यावर तुम्ही तेलही वापरू शकता. तर छोटा चमचा जिरे आणि 1 इंच अद्रक घेतलेले खिसून तेही टाकून घ्यायचं किंवा बारीक कापून टाकलं तरी चालतंय. 2 लाल मिरच्या टाकायचं आणि 1 छोटा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायचं. हे सगळं चांगला तडका मिक्स करून घ्यायचा आणि हे डाळीवरती तडका टाकून घेणार राहायचं. खूप छान असं डाळीला कलर येत आहे आणि चवीला पण खूप छान डाळ तयार होती. वर तडका जर नाही टाकला अशी जर डाळ खाली तर खूप छान अशी डाळ चवीला होती. झटकीपट छान डाळ तयार झाली. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.